जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, तुमच्यासाठी एक नोटिफिकेशन आहे. कोकण रेल्वेमध्ये वॅकन्सीज आहेत, त्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत आणि त्याविषयी आपण आज पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. बघा, कोकण रेल्वे कोऑपरेट लिमिटेडद्वारे जे रिक्रुटमेंट आहे त्या रिक्रुटमेंट होणार आहेत आणि या रिक्रुटमेंटमध्ये तुम्हाला जे तुमचा एम्प्लॉयमेंट नंबर जो आहे ॲडचा तो इथं त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा, तुमची ओपनिंग डेट जी आहे ॲप्लिकेशनची ती 16/9 आहे. म्हणजे अजून जवळपास 15 ते 16 दिवस आहे तुमचं या ॲडचे फॉर्म भरायला सुरू होण्यासाठी. आणि याची शेवटची जी तारीख आहे ती तारीख बघा तुमची आहे 6/10/2024. फॉर्म चालू झाल्याच्या नंतर तुम्ही 1 महिन्यापर्यंत जे आहे ते फॉर्म फिल करू शकता. तर त्यानंतर बघा, यामध्ये महत्त्वाचं नंबर ऑफ वॅकन्सीज, कोणत्या कोणत्या वॅकन्सी आहेत आणि किती वॅकन्सी आहेत याबद्दल आपण पूर्ण बघू. याच्यामध्ये बघा, इलेक्ट्रिकल ह्या जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटला तुमचं सिनियर सेक्शन इंजिनियर, त्याच्यानंतर टेक्निशियन फर्स्ट अँड सेकंड आणि असिस्टंट लोको पायलट अशा वेगवेगळ्या जे पद आहेत हे इलेक्ट्रिशियन या डिपार्टमेंटमध्ये, इलेक्ट्रिकल या डिपार्टमेंटमध्ये भरून घेणार आहेत. तर बघा, सिनियर सेक्शन इंजिनियर यांचे जे पूर्ण पदं आहेत ते 5 आहेत. त्यानंतर टेक्निशियनचे 15 पदं आहेत. त्याचबरोबर असिस्टंट लोको पायलटचे 15 आहेत. असे तुमचे 35 जे पद आहेत हे 35 पदं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढचं डिपार्टमेंट आहे बघा, सिव्हिलमध्ये तुम्हाला सिनियर सेक्शन इंजिनिअरिंगसाठी 5 पदं, ट्रॅक मेंटेनरसाठी तुमचे 35 पदं, असे जवळपास सिव्हिलमधले तुमचे 40 पदं भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढचं आहे मेकॅनिकलमध्ये टेक्निकलसाठी 20 पदं आहेत मित्रांनो. पूर्ण 20 जे पदं आहेत ते 20 पदं भरून घेण्यात येणार आहेत टेक्निकलसाठी. आणि त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे NTPCचे पोस्ट असतात, नॉन टेक्निकल ज्या पोस्ट असतात त्यांच्यासाठी बघा, तुम्हाला स्टेशन मास्टर अतिशय खूप छान पद आहे. त्याच्यासाठी जवळपास तुम्हाला जे आहे ते लेवल 6 पे स्केल दिलं जातं. त्यामध्ये 35,400 एवढी बेसिक पेमेंट तुम्हाला त्यामध्ये दिली जाते. प्लस ॲडिशनल भत्ते वगैरे मिळून तुमचं 60+ जे आहे ते पेमेंट स्टेशन मास्टरची लागल्या पहिल्या महिन्यामध्ये जात असते. तर यासाठी बघा, तुम्हाला जवळपास 10 पोस्ट आहेत पूर्ण. त्यानंतर गुड गार्ड्स मॅनेजर जे आहे त्यांच्यासाठी 5 आहेत आणि पॉईंटमॅन जे आहे त्यांच्या 60 पदं आहेत. असे जवळपास 75 जे पद आहेत हे तुम्हाला NTPCचे पदाद्वारे पदभरती होणार आहे. त्यानंतर पुढचं डिपार्टमेंट बघा, थर्ड लेवलचं जे पद आहेत हे 15 पदं भरून घेण्यात येणार आहे. आणि शेवटचं जे डिपार्टमेंट आहे तुमचं कमर्शियल, याच्यामध्ये कमर्शियल सुपरवायझरसाठी 5 पदं आहेत. असं टोटल जवळपास बऱ्याच पदांसाठी तुमची कोकण रेल्वेमध्ये भरती होणार आहे. पे स्केल बघा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पे स्केल तुमचं सिनियर सेक्शन इंजिनियर जे आहे सिव्हिल, याच्यामध्ये तुम्हाला लेवल 7 दिलं जातं. बघा, इलेक्ट्रिकल सिनियर सेक्शन त्याचंसुद्धा सेम पेमेंट आहे. स्टेशन मास्टर NTPCची पोस्ट आहे, खूप छान पोस्ट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला S6 म्हणजे 35,400. कमर्शियल सुपरवायझरसाठी सेम आहे. गुड्स गार्ड ट्रेन मॅनेजरसाठी S5 म्हणजे 29,200 एवढं पेमेंट. टेक्निकल थर्डपासून जे असिस्टंट लोको पायलट आहे याच्यापर्यंत तुमचं लेवल 2 म्हणजे 19,900 एवढा पेमेंट दिला जातो. तर पॉईंटमॅन आणि ट्रॅकमॅनचा प्रत्येकी 18,000 एवढा पेमेंट आहे. खूप छान पे स्केल आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला अतिरिक्त भत्ते वगैरे भरपूर काही जे आहे ते मिळत असतं. तर त्याच्यानंतर बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट असतो एज लिमिटचा. त्याच्यामध्ये जे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना सरसकट 18 ते 36 वर्ष जे आहे ती वयोमर्यादा आहे. त्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन दिलं जातं. SC ST OBC वगैरे जे आहेत, ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. तिथं तुम्ही एज रिलॅक्सेशन व अधिक माहिती जी आहे त्याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये PDF वाचू शकता. प्रेफरन्स तुम्हाला फक्त एक फॉर्म भरायचा असतो मित्रांनो, एकच फॉर्म भरायचा असतो आणि प्रत्येकी प्रेफरन्स द्यायचा असतात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर तुम्हाला ज्या पद्धतीनं देऊ शकता त्या पद्धतीने तुम्हाला द्यायचे असतात. 2 फॉर्म भरण्याची गरज नसते. एकाच फीसमध्ये तुम्ही सगळ्या पोस्टसाठी जे आहे तो प्रेफरन्स देऊ शकता मित्रांनो. तर पुढील महत्त्वाचा मुद्दा बघू आपण. तर इथं बघा, महत्त्वाचं, कॅन्डिडेट आर अवॉइडेड टू सबमिट द ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बिफोर द क्लोजिंग डेट सिन्स देअर इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ इनहेबिटन फेल्युअर टू लॉंग ऑन द वेबसाईट ड्यू टू हेवी लोड ऑन द इंटरनेट फॉर द वेबसाईट ड्युरिंग द लास्ट फ्यू डेज. बघा, जी वेबसाईट आहे तुम्हाला याच्या ती जी आहे ते तुम्हाला 19 तारखेपासून 19/9 पासून ते 19/10 पर्यंत चालू करून देणार आहेत.
तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही वेबसाईट चालू झाल्याच्यानंतर लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं फॉर्म भरा. तुम्ही जितके दिवस उशीर करसाल तसं तसं जशी लास्ट डेट जवळ येईल त्या पद्धतीनं तुमच्या त्या वेबसाईटचा वर्कलोड वाढेल. तिथं ट्रॅफिक म्हणजे जास्त फॉर्म भरण्यासाठी जास्त मुलं ट्राय करतील आणि त्याच्यामुळं तुमची जी साईट आहे हे प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा व्यवस्थित चालू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर बघा क्वालिफिकेशन मार्क खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. मिनिमम तुम्हाला पर्सेंटेज किती पाहिजे. ज्या ग्रुप सीच्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी तुम्ही SC किंवा ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 40% मार्क पडले पाहिजे. बघा 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी असतात. तुम्हाला 100 मार्काचा पेपर याच्या 40% म्हणजे तुम्हाला कमीत कमी SC ST कॅन्डिडेट असाल तर 40 मार्क पडणं गरजेचं आहे जर तुम्ही ग्रुप सीसाठी फॉर्म भरत असाल तर. आणि सेम तसंच EWS आणि अनरिझर्वसाठी तुम्हाला 50 मार्क 100पैकी पडणं कंपल्सरी आहे. आणि तुम्ही ग्रुप डीसाठी जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला अनरिझर्वसाठी बघा 40 आणि जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 30 मार्क पडणं कंपल्सरी असतं. पेपर पॅटर्न कसा आहे त्याबद्दल बघा तुम्ही. आता पेपर पॅटर्न वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळं आहे. तुमचं जे सिनियर सेक्शन इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर जे आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे आणि 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत 100 प्रश्नांसाठी. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क दिला जाणार आहे. त्यामध्ये तुमचं जनरल सायन्स 10 क्वेश्चन 10 मार्कासाठी, बेसिक मॅथमॅटिक्स 20 क्वेश्चन 20 मार्कासाठी, जनरल अवेअरनेस आणि रिझनिंग 20 क्वेश्चन 20 मार्कासाठी आणि तुमचं टेक्निकल जे त्या सब्जेक्टच्या रिलेटेड आहेत ते 50 मार्कासाठी. असं टोटल 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी. त्यानंतर बघा स्टेशन मास्टर आणि तुमचा कमर्शियल सुपरवायझर आणि गुड्स गार्ड हे जे पोस्ट आहेत यांच्यासाठी सुद्धा 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. 1 क्वेश्चन 1 मार्कासाठी आहे. 25 मार्काचा जनरल सायन्स, 35 मार्काचं मॅथ आणि जनरल आणि रिझनिंग 40 मार्काचं. तुम्हाला फक्त हे 3च टॉपिक आहेत या पोस्टसाठी. पुढचं पद बघा टेक्निकल इलेक्ट्रिशियन, टेक्निकल मेकॅनिकल आणि ESTM यांच्यासाठी 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. 15 मार्काला सायन्स, 20 मार्काला तुमचं मॅथ, 25 मार्काला जनरल अवेअरनेस आणि रिझनिंग आणि 40 मार्काला तुम्हाला टेक्निकल सिलेबस आहे. असिस्टंट लोको पायलट, ALP टेक्निशियन बघा खूप महत्त्वाचं पद आहे. या पदासाठी सुद्धा 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. 15चं तुम्हाला सायन्स, 20चं मॅथ, 25चं जनरल आणि 40चं तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड जे नॉलेज आहे हे सिलेबसला असणार आहे. पुढील आणि शेवटच्या पोस्ट बघा तुमच्या जे आहे ट्रॅक मॉनिटर आणि पोस्टमॅन जे आहे तुम्हाला 18,000 याच्यासाठी पेमेंट आहे. डीचं ग्रुप डीचं हे पद आहे. त्याच्यासाठी बघा बेसिक सायन्स 20, बेसिक मॅथ 30 आणि तुम्हाला जनरल अवेअरनेस जे आहे ते 50ला करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेज असं तुम्हाला 100 क्वेश्चन आहेत. एक प्रश्न जे आहे ते 1 मार्काला. अशा पद्धतीने तुम्हाला 100 पैकी 40 मार्क घ्यायचे आहेत जर तुम्ही ओपन आणि EWS कॅन्डिडेट असाल तर. बघा याच्यामध्ये नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बरेच विद्यार्थी फॉर्म भरतात त्यामुळे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये याचा पेपर होत असतो आणि त्यामुळे तुम्हाला नॉर्मलायझेशन होत असतं. नॉर्मलायझेशनचा जो फॉर्म्युला आहे तो त्यांनी इथं दिलेला आहे. तर मित्रांनो पुढचं बघा मेडिकल स्टँडर्ड खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला A1, A2, A3 असे मेडिकल स्टँडर्ड असतात. B1, C1. मित्रांनो मेडिकल स्टँडर्ड आणि जे ऑल कॅटेगरीजचे इंस्ट्रक्शन्स असतात RRBचे ते आपण डिटेल्समध्ये त्यांचा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे. ती प्लेलिस्ट तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत ऑल कॅटेगरीसाठी जेवढ्या काही रेल्वेचे पदं निघतात त्या सगळ्याच पदांसाठी महत्त्वाच्या जितक्या गोष्टी असतात नोटिफिकेशनमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्या आपण पूर्ण कवर केल्या. तिथं जाऊन बघा तुमचे सगळे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होतील. तर मित्रांनो आपण जवळपास एज, त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड, पोस्ट किती आहेत, ते फॉर्म कसा भरायचा आहे, कधी चालू होणार आहे आणि कधी संपणार आहे आणि पे स्केल वगैरे किती आहे, कोणते कोणते पोस्ट आहेत या सगळ्यांविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघितलेली आहे. जर तुम्हाला याच्याविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सगळ्या नोट्स वगैरे मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.